महत्त्वाची बातमी मतदार याद्यांवरून आता मंगलप्रभात लोढा यांनी मोठा दावा केलाय। आझमी नसीम खान यांच्या मतदारसंघातील यादी तपासा। मतदार यादीमध्ये किमान 5000 बांगलादेशी दिसतील, जर नाही मिळाले तर मी राजीनामा देईल असं लोढांनी म्हटलेलं आहे। अमीन पटेल यांच्या मतदारसंघात देखील सारखीच स्थिती असल्याचं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलेलं आहे। मतदार याद्यांच्या संदर्भात मंगलप्रभात लोढा यांनी हा मोठा दावा केला। आझमी आणि नसीम खान यांच्या मतदारसंघातील यादी तपासा। मतदार यादीमध्ये किमान 5000 बांगलादेशी दिसतील, जर नाही मिळाले तर मी राजीनामा देईल असं लोढांनी म्हटलेलं आहे। जे त्याने मांग केली आहे की ते मतदार यादीचे गोल आहे, मतदार यादीमध्ये काय चुकी झाली आहे ते मतदार यादी तुम्ही सर्व शोधा आणि मतदार यादी करेक्ट करावा। मी त्यांच्या हा मागाची सहमत आहे आणि त्याच्यासाठी मी ते उभा आहे। मी त्यांच्या समर्थनामध्ये आज सांगतो की ज्याने याकूब मेमनने फाशीची सजा रद्द करावा असे 3 आमदाराने जे माफीनामावर राष्ट्रपतींना पत्र लिहिले होते ते 3 महापुरुष होते, असलम शेख, अमीन पटेल आणि अबू आझमी। प्रतीकात्मक आणि नसीम खान प्रतीकात्मक स्वरूपात या तिघाचे विधानसभाची जे मतदार यादी आहे त्यांची शोध 7 दिवसाचे आत इलेक्शन कमिशनने ऑर्डर करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।